भारत माता की उजवीकडे बाल्कनीत बसले, हात वर करून जरा उजवीकडचे, भारत माता की वंदे वंदे। आजच्या या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित आपले मुंबईचे महामंत्री सन्माननीय सुनील राणेजी, सिद्धिविनायकचे कोषाध्यक्ष सन्माननीय आचार्य पवन त्रिपाठी जी, ज्यांनी मुंबई महापालिकेत अतिशय उत्कृष्ट काम केलं असे आपल्या मुंबईचे पदाधिकारी, माजी नगरसेवक रवी राजाजी, श्रीनिवास शुक्लाजी, विलास आंबेडकरजी, विठ्ठल खरडमोलजी, दिलीप गोडांबेजी, अभय सावरकरजी, अनिल ठाकूरजी, जितेंद्र राऊतजी, प्रदीप करपेजी, भरत राऊतजी, मंचावर उपस्थित ज्या दोघांच्या साठी आपण एकत्र आलो असे आपले माजी जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकरजी आणि नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नीरज उभारेजी, मला माहिती आहे कार्यक्रमाला उशीर झालाय, बराच वेळ कार्यकर्ते थांबले, याहीपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची गर्दी ही सुरुवातीला होती। माझ्या स्वभावानुसार कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रत्येक अर्धा तासाचे फोटो मी बघत होतो आणि म्हणून सुरुवातीलाच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नीरज उभारे यांना मी मनापासून शुभेच्छा, शुभकामना आणि अभिनंदन करतो। आणि निवर्तमान माजी जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकरजी यांनी या जिल्ह्यामध्ये प्रामाणिकतेने उत्कृष्ट काम केलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक, गुणगौरव आणि अभिनंदन या ठिकाणी मी आपल्याशी करतो। मी जास्त बोलणार नाही कारण उद्या परत बोलायचं, महत्वाच्या गोष्टी उद्याही बोलू। आज आपल्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष हा नव्याने आपण सगळ्यांनी मिळून नीरज उभारे यांना ठरवलं आहे। अन्य पक्षात आणि भारतीय जनता पक्षात फरक काय असतो तो स्पष्ट या ठिकाणी होतो। अन्य पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष जो असतो तो कधीच पद सोडत नसतो, त्याला हाकले बरे। काही पक्षांमध्ये विभाग प्रमुख असतात, ते पहिल्यांदा पित्याच्या जवळचे असतात, आता पुत्राच्या जवळचे असतात, पण भाजपमध्ये प्रत्येक संघटनात्मक निवडणुकीच्या नंतर नव्याने सर्वानुमते जिल्हाध्यक्ष होतो, हा अन्य पक्ष आणि भारतीय जनता पक्ष। अजून एक फरक आहे, अन्य पक्षांमध्ये चढाओढ, संघर्ष, स्पर्धा इतकी होते की त्या ठिकाणी एकमेकाच्या विरोधामध्ये जणू काही युद्धाला लोक उभी आहेत, अशी त्याच पक्षातली दोन गट गटबाजी करतात। भाजप असा पक्ष आहे की ज्यामध्ये मंचावर बसलेले सगळेच आणि समोर बसलेले सगळे एकत्रितरित्या सर्वानुमते जिल्हाध्यक्ष ठरवतात, हा त्या ठिकाणी। अन्य पक्षामध्ये ज्याला काढलं जातं तो नव्याने नेमलेल्याचं तोंड बघत नाही, पक्षाची नावं सांगत नाही।
तुम्हाला माहिती आहे, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, उभाटा सेना असो, अजून कोणी पक्ष असो, ज्याला काढलं तो नेमला त्याच्याशी सहकार्य सोडा, तोंड बघायला येत नाही. भाजपमध्ये ज्याला नवीन जबाबदारी मिळाली आहे त्याच्या सत्कारासाठी निवर्तमान म्हणजे जाणारा अध्यक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होता. त्यामुळे भाजपचं गणित वेगळं आहे. आणि म्हणून मी राजेश शिरवडकर आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. मी बघत होतो माजी जिल्हाध्यक्ष किती आहेत, अभय सावरकर आहेत, अनिल आहे, दिलीपजी आहेत, विठ्ठलजी आहेत आणि आता राजेश आहे. 5-5 माजी जिल्हाध्यक्ष एका जिल्हाध्यक्षाच्या सत्कारासाठी येतात. अन्य पक्षात होतं का असं? आणि म्हणून राजेश शिरवडकर आणि त्यांच्या टीमने एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये, आव्हानात्मक परिस्थितीमध्ये पक्षाचं काम जिथून त्यांच्या हातात दिलं तिथून पुढे नेण्याचं अतिशय प्रामाणिकपणे. आपला जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर होण्याआधी या जिल्ह्यामध्ये असलेल्या नगरसेवकांची संख्या आणि आज नगरसेवकांची संख्या यात प्रचंड मोठी वाढ झाली. राजेश शिरवडकर एकट्याने काम नाही केलं, त्यांनी तर केलंच, पण बरोबरीने सर्व टीम, सर्व मुंबई पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी यांनी एकजुटीने आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. आज ज्यावेळेला नीरज उबारे यांना शुभेच्छा देतोय त्यावेळेला अन्य पक्ष आणि भाजप यात अजून एक फरक मला लक्षात आला. मी नीरजला विचारलं, सुनीलजी आपकी उम्र क्या है? मी नीरजला विचारलं तुझं वय काय? नीरज मला हळूच म्हणाला, गाणार माझं वय 36 आहे. मला सांगा, अन्य पक्षामध्ये 36व्या वर्षीच्या तरुणाला कधी कोणी जिल्हाध्यक्ष करेल का? कोणी करेल का? भारतीय जनता पक्ष युवकांचा पक्ष. भारतीय जनता पक्ष युवकांना संधी देणारा पक्ष आहे. अन्य पक्ष आपल्याच घरातील युवकाला संधी देणारा पक्ष. अन्य पक्ष माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे सुनील राणे येऊ शकतो. मी, माझ्यानंतर युवराज, त्यानंतर माता दिल्लीत त्यांचा सुपुत्र, या सगळ्या लोकशाहीला या सर्व पक्षांनी त्या ठिकाणी इजा पोचवली आहे, धोका निर्माण केलेला. लोकशाही मूल्यांवर काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, उभाटा सेना असो, मनसे असो, सपा असो, बसपा असो, पितापुत्रांचे पक्ष झाले. या पक्षामध्ये कार्यकर्त्याला स्थान नाही. या पक्षामध्ये कार्यकर्त्याच्या क्षमतेला किंमत नाही. या पक्षांमध्ये युवकांना जागा नाही. त्या पक्षामध्ये कर्तृत्वाला स्थान नाही. केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाचा पक्ष आहे, ज्यामध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. युवकाला संधी आहे, क्षमतेला संधी आहे आणि कर्तृत्वाला स्थान आहे. पण त्या सगळ्या बरोबर जर एकला चालो रे करणारा नेता असेल
तर त्याला यशस्वी होण्याची त्या ठिकाणी संधी कमीच मिळेल, हे सुद्धा कार्यपद्धतीचा भाग आहे. नीरज उभारे अध्यक्ष झालेत, आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. पण बरोबरीने मला सांगावंसं वाटतं, त्याच क्षमतेचे याच जिल्ह्यामध्ये किमान अर्धा डझन असे अन्य कार्यकर्ते आहेत की जे नीरज उभारे एवढं सुद्धा चांगलं काम करू शकतात. त्यांनाही संधी मिळेल, या पदावर नाही तर दुसऱ्या पदावर मिळेल. पण सामूहिक नेतृत्व खबरदार भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती, सामूहिक नेतृत्व ही आपली जबाबदारी आहे. आणि आता जिल्ह्याचा प्रमुख म्हणून नीरज तुमच्याकडनं त्याची जास्तची अपेक्षा आहे. झाड जेव्हा मोठं होतं तेव्हा वादळात सुद्धा टिकायचं असेल तर त्याला झुकावं लागतं. एकांगी पद्धतीने उभं राहिलेलं झाड हे वारा वादळामध्ये हवेनुसार पडू शकतं. पण ज्यांचा बुंदा मोठा आहे, समावेशकतेची ताकद मोठी आहे आणि ज्यांच्या फांद्या खाली झुकलेल्या आहेत, ते झाड कधीच वादळात वाऱ्यात सुद्धा पडू शकत नाही. ही भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती. हा गुण भारतीय जनता पक्षाचा आपल्याला सगळ्यांना टिकावा लागेल. वेळीच मला कमीपणा घेतला तरी चालेल, पण मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालेल. नीरज तुमची क्षमता आहे आणि ती तुम्ही केलीही पाहिजे. तुमच्यापैकी काही म्हणतील अध्यक्ष झाला, शुभेच्छा दिल्या आणि उपदेशाचे डोस पण नीरजलाच दिले. तुम्ही सुरुवातीला नीरजला दिले, आता तुम्हाला सांगतोय त्याने सर्वसमावेशक व्हावं ही त्याची जबाबदारी आहे. पण अनदेखापणे काय राहिलं तर त्याच्यावर त्रागा न करणं ही तुमची जबाबदारी आहे. झाड झुकलं पाहिजे. या पद्धतीची कार्यपद्धती ही अध्यक्षाची जबाबदारी आहे. तरी आपण उभं केलेलं झाड हे पडताच कामा नये, याची खबरदारी ही तुमची आहे, हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून आज या सगळ्याला शुभेच्छा देताना मी अशी मनोकामना व्यक्त करीन की राजेश शिरवडकर आणि त्यांच्या टीमने जिथपर्यंत आपल्या नगरसेवकांची संख्या आणून ठेवली आहे, त्याच्या दुप्पट नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आणि त्याहीपेक्षा जास्त महायुतीचे आपल्याला निवडून आणायचे. त्या दिशेने आपल्याला काम करायचं. उद्यापासून माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 11 वर्ष जनतेचा आशीर्वाद म्हणून, सेवक म्हणून काम करण्याची संधी माननीय मोदीजींच्या सरकारला, नेतृत्वाला मिळाली आहे. ही 11 वर्ष ही पथदर्शी आहे. ही 11 वर्ष गरिबांची सेवा करणारी आहे. ही 11 वर्ष भारतातील भारतीय नागरिकाला स्वाभिमानाने जगण्याची आहे. ही 11 वर्ष आपला देश जगासमोर ताटमानेने उभा आहे आणि नेतृत्व करतोय, त्या कर्तृत्वाची आहे. ही 11 वर्ष युवकांना रोजगार निर्मितीच्या व्यवसायाची चालना देणारी आहे. ही 11 वर्ष माझ्या माता भगिनींना सन्मान देऊन त्यांचं जीवन सुरक्षित करणारी आहे. ही 11 वर्ष आमच्या दलित समाज, SC ST समाज याला सन्मानाने अधिकार प्रदान करणारी आहे. ही 11 वर्ष आमच्या OBC समाजाला स्वतःच्या हक्काचं आयोग देणारी आहे.
ही 11 वर्ष आमच्या शेतकऱ्याला सन्मान म्हणून त्याच्या अकाउंटवर दर महिन्याला पैसे सन्मानपूर्वक देणारी आहे। ही 11 वर्ष आमच्या शास्त्रज्ञांना भरीव कामगिरीची संधी देऊन चंद्रावर नेणारी आहे। ही 11 वर्ष माझ्या देशातील लुबाडून चोरून ज्या 700च्या वर ऐतिहासिक मूर्त्या आणि दस्तावेज विदेशात गेल्या त्या पुन्हा भारतात सन्मानाने आणणारी आहे। आणि 11 वर्ष आपल्या विरोधात कायम स्वरूपी कुरघोड्या करणाऱ्या दुश्मन पाकिस्तानला कधी एअर स्ट्राईक, कधी सर्जिकल स्ट्राईक, तर कधी ऑपरेशन सिंदूरनी त्याची जागा दाखवणारी आहे। आणि म्हणून 11 वर्ष जनसहभागितेची आहे, मन की बातची आहे। 11 वर्ष लोकांचं ऐकणाऱ्या सरकारची आहे। आणि म्हणून येणाऱ्या 15वड्यात आपल्याला 11 वर्षात काय केलं हे सेवक म्हणून लोकांपर्यंत पोहोचवायचं। उद्या शिवराज्याभिषेक 16 दिवस आहे। हा दिवस आहे आपल्या शिवछत्रपतींच्या महाराजांचा गौरवाचा दिवस आहे। आणि म्हणून येणारा काळ हा देव, देश आणि धर्मासाठी काम करणारा आहे। आपल्याला छत्रपतींनी, शिवाजी महाराजांनी शिकवलंय, जगायचं तर देव, देश आणि धर्मासाठी। आणि म्हणून याच रस्त्यावर येणाऱ्या काळात आपल्या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं एवढ्याच शुभेच्छा आणि शुभकामना देऊन इथे थांबतो। बाकी उद्या बोलूच। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आशिषजी। आशिषजी, एक थोडासा पक्ष